नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। तसेच आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेधही नोंदवण्यात आला। जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गृह वारंवार स्थगन करण्यात येत होतं। त्याच्यामुळे परीक्षा असतील, नीट पेपर लीक असेल, अजून तरुणांच्या बेरोजगारीच्या समस्या असतील, इतर सर्व बाबतींवर जोरात चर्चा करण्याची मागणी आणि त्यातून मार्ग काढण्याची मागणी विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधी यांनी लावून धरली होती। परंतु सरकारने तसंही न करता संसद शेवटी बरखास्त केली। त्यामुळे सर्व काँग्रेसच्या सदस्यांनी, विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं की त्यांचं लक्ष वेधलं जावं आणि त्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावं। परंतु तसं काहीही न करता देशाच्या विरोधी पक्ष नेत्यावर कारवाई करण्यात आली, त्यांना उचलून नेण्यात आलं, त्यांच्यावर अटक करण्यात आली। असे निर्घृण प्रकार म्हणजे लोकशाहीला मारक असलेले सर्व प्रकार आणि सर्व प्रयत्न करण्यात आले। ह्या सर्व प्रयत्नांमुळे देशात संतापाच्या तीव्र भावना निर्माण झाल्या की देशातल्या विरोधी पक्षाला सुद्धा स्पेस दिली जात नाही। त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली